नमस्कार. आमच्या विषयाचे नाव समाजासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि उपविषय आरोग्य. आमच्या प्रकल्पाचे नाव आमची गाडी आरोग्याची नाडी. शास्त्रीय तत्व: ऊर्जा अक्षयतेचा नियम. ऊर्जा निर्माण करता येत नाही, तसेच ऊर्जा नष्टही करता येत नाही. मात्र ऊर्जेचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर करता येते. सौर ऊर्जेचा वापर: सौर ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करून विद्युत ऊर्जेचे रूपांतर यांत्रिक ऊर्जेत करणे. उपद्रवी सूक्ष्मजीव व सेंद्रिय कीटकनाशकाविषयी माहिती. आपण विज्ञानाच्या युगात अतिजलद आयुष्य जगत आहोत. त्यात आम्ही भांडू उपनगरात राहतो. भांडू उपनगर हे विस्तारित डोंगराळ व दुर्गम असा परिसर आहे. अति लोकसंख्या, घनदाट वस्ती, अपुऱ्या सुखसोयी यांनी अगोदरच असलेले आहोत. त्यात रस्ते सर्वत्र पोहोचलेत, पण तरीही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. आताच बघितलं ना, कोरोना सारख्या महामारीवर मात केल्यावर आता असे लक्षात आले आहे की आपल्या परिसराची व आपल्या घराची स्वच्छता राखणे हे किती महत्त्वाचे आहे. त्या काळात BMC मार्फत खूप काळजी घेतली जात होती. म्हणून म्हटलं एकदा एस वॉर्डला भेट द्यावी व स्वच्छतेविषयी अधिक माहिती मिळवावी. भेट दिल्यावर असे लक्षात आले की भांडूप विभागानुसार उपनगरात EC या रासायनिक कीटकनाशकांचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे मोठ्या माशा, मच्छर मारण्यासाठी फॉगिंग मशीनद्वारे धूर मारण्यात येतो. यासाठी ML ऑइल डिझेलमध्ये मिक्स करून वापरतात. त्या काकांना प्रत्यक्षात पाहिले फवारणी करताना. त्यांच्या पाठीवर फवारणीसाठी लावलेली टाकी व दुसऱ्या हाताने त्या मशीनचे हँडल वर खाली करताना पाहिले. माझ्या मनात विचार आला, या काकांची पाठ, हात किती दुखत असेल बरं. यावर काहीतरी उपाययोजना म्हणून केलेच पाहिजे. शाळेत शिक्षकांची चर्चा केल्यानंतर आम्ही ही गाडी तयार केली. आमची ही गाडी आरोग्याची गाडी. ही आमची गाडी चालते फवारणी यंत्र आहे, ते गाडीप्रमाणे चालते. याच्या बॅटरी चार्जिंगसाठी आम्ही सौर ऊर्जेचा वापर केला आहे. ही बॅटरी पूर्ण चार्ज झाली की 1 दिवस कार्य करते. त्याचप्रमाणे यामध्ये जे कीटकनाशक वापरले आहे ते 5 लिटर कीटकनाशक 2 ते 3 किलोमीटर फवारणीसाठी उपयोगात येते. ते सेंद्रिय पद्धतीने घरी विविध वनस्पतींचा उपयोग करून बनवले आहे. BMC मध्ये या सेंद्रिय कीटकनाशकांचा वर संशोधन चालू आहे. आम्ही जे कीटकनाशक बनवले आहे त्याच्यामधून मुंग्या, मच्छर, झुरळ असे अनेक कीटक मरतात. आता मी हा प्रकल्प का निवडला हे सांगते हा तुम्हाला. जास्तीत जास्त नवीकरणीय ऊर्जा स्रोतांचा वापर करणे, सेंद्रिय जंतुनाशकांचा वापर करून रासायनिक कीटकनाशकांचा वापर टाळणे. यंत्र हे हाताळण्यास सहज व सोपे असल्यामुळे मानवास शारीरिक त्रासापासून वाचवणे, परिसर स्वच्छ व निर्जंतुकीकरण करणे, आपल्या सर्वांच्या आरोग्याची काळजी घेणे. आमच्या प्रकल्पाचे फायदे: सेंद्रिय कीटकनाशकाचा वापर केल्याने मानवी आरोग्यास कोणताही धोका होत नाही. सौर ऊर्जेचा अचूक वापर केल्याने खर्चही कमी होतो. आमची गाडी हाताळण्यास सहज सोपी असल्याने मानवाला या यंत्राचा शारीरिक त्रास होत नाही. दीर्घकाळ टिकणार आहे, कमी खर्चिक आहे व आपण जशी गाडी शहरात वापरू शकतो तशीच ही गाडी आपण सेंद्रिय शेती व बागेच्या ठिकाणी सुद्धा वापरू शकतो. अनेक आजारांपासून आपण मुक्त होण्यासाठी, आपले जीवन सुखी व निरोगी बनवण्यासाठी आपण तत्पर होऊया. आपले घर व परिसर स्वच्छ ठेवूया. स्वच्छता पाळू, रोगराई टाळू. धन्यवाद. नमस्कार. माझ्या विषयाचे नाव आहे समाजासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान, उपविषय शेती. माझ्या प्रकल्पाचे नाव आहे सोलार ग्रास कटर. शास्त्रीय तत्व: सौर ऊर्जा अक्षयतेचा नियम. ऊर्जा निर्माण करता येत नाही, तसेच ऊर्जा नष्टही करता येत नाही. ऊर्जा एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर करता येते. सौर ऊर्जेचा वापर:
सौर ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करून विद्युत ऊर्जेचे रूपांतर यांत्रिक ऊर्जेत करता येते. मी हे प्रकल्प का निवडले, कारण जेव्हा मी गावी गेलो होतो तेव्हा मी बघितले की माझे आजी आजोबा बैलांना गायींना चारा देत असताना ते हाताने चारा तोडून देत होते. मी म्हटले की असं चारा तोडण्यात किती वेळ वाया जाईल, किती कष्ट करावे लागतील. त्यासाठी मी सोलार ग्रास कटर बनवले आहेत. आपण हे असे काम करतो. आता मी तुम्हाला त्याचे हे दाखवतो. धन्यवाद. Good morning, sir and madam. Myself, Mohammad Hassan Faizan Zaman Khan. We have prepared a model of solar water pump based on sunlight for use by farmers. A solar water pump is essentially an electrical pump system in which the electricity is provided by one or several photovoltaic panels. Large-scale water pumping system drives economics of scale that reduce operation costs significantly and offer productive uses of solar energy besides pumping, driving the sustainable growth of the market for solar-powered irrigation system in Kenya, valued at approximately $30 million. It will be easy to face electricity crisis in the future with the help of solar panels. A typical solar-powered pumping system consists of a solar panel that array an electric motor which internals power bore and surface pump. With the cost of diesel and electricity rising constantly, solar power water pump are perfect alternative for rural region, as these have a low maintenance cost, and ensure product life. As there is a major problem in the village, this project will help in rural areas. People from the countryside region have to work additionally hard for water, especially due to the unpredictable rain in the country. Our solar power watering system is a low cost solution. Pumping systems are extremely reactive and maintenance free. Do not need any other power. DC power is generated at site itself and fit to the pump. It involves solar panels, water pipes, water source. Two types of solar water pump: submersible and a surface water pump. Benefits of a solar water pumping system are easy to accessible and installation, highly reliable and durable, easy to separate and maintain, eco-friendly. Thus these applications we have shown in the drinking water, irrigation, horticulture, farming. This beneficial is used for farmer and is also used in housing field works. Thank you. Very good morning, sir. My name is Gauri Santosh Jaiswal. My name is Shivansi. This is a liquid tree. Liquid tree is an urban photobioreactor. A photobioreactor is a fermented tank for growing microorganisms that use light energy for photosynthesis. This tank contains microalgae afloat in 600 liter of water. Through photosynthesis, this tank consumes CO2 from their surrounding and release pure oxygen. The photobioreactor means the artificial lights by the plant's photosynthesis. It can use in the place of benches, which is placed in footpath, gardens, etc. Basically, this project we made for the big cities. There are so many problems, pollutions and global warming and another things. This project can in future it will be works. Thank you.